कोल्हारे गावचे सरपंच महेश विर्ले आणि सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्नाताई महेश विर्ले यांनी इतिहासात कधीच न घडलेला उपक्रम राबवून दाखवलाय। त्याआधी कोकणात जाण्यासाठी नेरळ किंवा कर्जतहून कोणतीही बस सेवा उपलब्ध नव्हती, परंतु विर्ले दाम्पत्यांनी स्वतःच्या पुढाकाराने आणि स्वखर्चातून नेरळ कोल्हारे येथून कोकणासाठी बस सेवा सुरू करून ग्रामस्थांचे स्वप्न अखेर पूर्ण केले। गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांना मुंबई, ठाणे, कल्याण किंवा पनवेल येथून बस सेवा घ्यावी लागत होती। मात्र आता प्रथमच नेरळहून थेट कोकणात जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने गणेश भक्तांमध्ये प्रचंड आनंद आहे। विशेष म्हणजे या बस सेवेचा संपूर्ण खर्च विर्ले दाम्पत्यांनी स्वखर्चाने उचललाय। ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांना प्रवासात त्रास होऊ नये ही आमची संकल्पना आहे, म्हणूनच ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे यावेळी महेश विर्ले यांनी सांगितले। या उपक्रमामुळे ग्रामस्थ व गणेश भक्तांनी कोल्हारे ग्रामपंचायत व विर्ले कुटुंबाचे आभार मानले असून अशी सेवा पुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। कारण की आपल्या नेरळ या शहरातून कोकणामध्ये जाण्यासाठी कोणतीही बसची सुविधा नव्हती। यापूर्वी आपल्या सर्व प्रवाशांना कर्जत, पनवेल अशा ठिकाणून कोकणामध्ये प्रवास करावा लागत होता आणि आज पहिल्यांदा गणपती विशेष स्पेशल बस ही आपल्या नेरळमधून सुटते। त्याबद्दल सरपंच साहेब महेश विर्ले सरांचं आणि त्यांच्या पत्नी ज्योत्स्नाताई विर्ले यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या कोकणवासियांचे जी सेवा पूर्ण केली ती यावर्षी केली ती पुढेही करावी ही त्यांना मी एक विनंती करतो। त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो। सरपंच साहेब, जनतेने भरभरून आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? खूप आनंद वाटतंय की जी आपल्या प्रवाशांची विशेषतः जे आपल्या नेरळ परिसरामध्ये राहतात, जे कोकणाकडे जातात, तुम्हाला कोकणाकडची ट्रॅफिकबद्दल माहिती आहेच, तर विठ्ठलवाडी पुढे पनवेल इतरत्र जाता वेळेस वयोवृद्ध लोकांना काय त्रास होत होता, काय होत असेल याची जाणीव सर्वांना आहेच। आणि त्यांनी एक छोटासा प्रस्ताव माझ्याकडे, ही खूप मोठी गोष्ट नव्हती, पण त्यांच्या मार्फत आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। तर बाप्पाचे आम्ही आभारी आहोत याबद्दल की आम्हाला अशी सेवा करण्याचा जी संधी आहे ती वारंवार मिळत राहावी। दादा, दरवर्षी आपण गणपतीला जाता, कोणत्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागत आहे आणि आता नक्की हे नियोजन काय? आपण बस समोर उभे आहात, काय सांगाल तुम्ही? पूर्वी आम्हाला गणपतीसाठी एकतर विठ्ठलवाडी, कल्याण, नाहीतर ठाणा, मुंबई या साईडला जायला लागेल। तर आपल्या सरपंच साहेबांसमोर मी फक्त एक प्रस्ताव मांडला की आपल्या कोकणातल्या लोकांना एक बस ठेवा सिंधुदुर्गपर्यंत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आणि ही बस आज कोकणात जाण्यासाठी पहिल्यांदा नेरळमध्ये सुटत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।